जे आपण गोल केलं शेणाचा तुझ्या आत येऊ दे. तुझी कडला रांगोळी काढाली. ओ काय कुठं होय काय नारळ ठेवा वरती आता. बघू ए नारळ कसं बाबाला ए बास की हाय हॅलो नमस्कार, मी कोमल. आपल्या चॅनल रुद्रस ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तरी समोरची तयारी पाहून तुम्हाला थोडाफार असा अंदाज आलाच असेल की आमची कशाची तयारी चालू आहे. तर आज आहे 13 मार्च आणि आज आहे होळी आणि इथे होळीची तयारी चालू आहे. तर 2 दिवस झाले ही सर्व मुले वस्तीवरून शेणकुटे गोळा करत आहेत आणि जवळ होळी आली की मग ही सर्व मुले तयारीला लागतातच. हे या मुलांचे दरवर्षीचेच काम आहे आणि हे सर्व काम करायला त्यांना खूप आवडते आणि हे खूप आनंदाने ही सर्व मुले काम करतात. तर आज सकाळपासून या मुलांची तयारी चालू आहे. जिथे आम्ही होळी करणार आहोत तिथली जागा झाडून मुलींनी इथे शेणाने सारवलेले आहे आणि आता पाहू शकता आता होळी रचायचे काम चालू आहे. होळीमध्ये घालण्यासाठी ऊस, एरंडाची ढाळी आणि कडीलिंबाची ढाळी ती मुलांनी आधीच आणून ठेवलेली आहे. होळी रचायच्या आधीच आम्ही इथे नारळ अर्पण केलेला आहे आणि मग नंतर या मुलांनी होळी रचायचे काम चालू केलेले आहे. दरवर्षी हा वैभवच व्यवस्थित शेणकुटी लावायचे काम करत असतो. त्याला खूप छान असे रचता येतात आणि बाकीची सर्व मुले त्याच्या मदतीला असतातच. तुम्ही पाहतच असाल या सर्व मुलांची किती लगबग अशी कामे चालू आहेत. अजिबात विश्रांती घेत नाहीत आणि ही सर्व काम करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदही तुम्हाला दिसतच असेल. आम्हीही लहान असताना ही सर्व करायचो. आता मोठे झालो आहोत ना, पण ही सर्व पाहून खूप छान वाटते. ही लहान मुले अशी काम करायला लागले की आपल्यालाही आपले जुने दिवस आठवायला लागतात. तर अशा पद्धतीने कोणी कोणी अशी पोती घेऊन घरी घरी जाऊन शेणकुटे चोरून आणलेले आहेत. याची मजा मला नक्की सांगा. तर ते प्रत्येकाची आपापली कामे चालू आहेत आणि प्रत्येक जण आपले आपले काम करत आहे. तर आरुद्राला बघून आमची बोकडं कशी पळत आलेली आहेत पहा आणि तिच्या जवळ जाऊन कसा लाड करून घेत आहेत. बघू बस 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 सोड आता कुठं जाते सोड सोड कुठं जाते बघूया काय रे अरे ती काळा आहे त्याचा नको फोटो काढाय. कोण काळा आहे? ह्यो काळा आहे. अरे बड्डे आहे तुझा. आज बड्डे दिवशी काय काय चाललंय मग? सोड जा सोड जा जाऊ दे सा. तरी ते आमची होळी रचून तयार झालेली आहे आणि आता ही सर्व मुले आपापल्या घरी जाऊन छान अशी तयार होऊन येतील आणि मग आम्ही होळी पेटवणार आहोत.
तर आता संध्याकाळचे 8 वाजले आहेत आणि या सर्व लहान मुलांनी मिळून होळी पेटवलेली आहे. होळी पेटवून झाल्यानंतर मी आणि आत्तीने आम्ही दोघींनी मिळून होळीची पूजा करून घेतली आणि होलिका देवीला नैवेद्य अर्पण केला. आता होळी पेटवले म्हटल्यावर आमच्या वस्तीवरील सर्व बायका पायी येऊन होते होळीला नैवेद्य अर्पण करतील. आज पौर्णिमा असल्यामुळे चंद्र पाहू शकता किती मस्त असा आलेला आहे. तर आज विशेष असं सांगायचं म्हटले तर आज आहे आरुद्राचा बर्थडे आणि त्यामुळे आम्हाला होळीचा जास्त करून असा व्हिडिओ बनवता आला नाही. आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.